तर नमस्कार मंडळी, आज आपण घेऊन आलेलो आहोत एक ब्लॉग. आणि आज आपल्याला काय खायचं आहे माहिती आहे काय? डाएटचं फूड खायचं आहे. आज दुपारची वेळ आहे. इकडं कलेक्टर ऑफिसच्या समोर इकडं आपल्याला जायचं आहे. हे आमचे लक्षात आलं काय कोण आहेत? आकाशराव. आणि आता डाएट आम्ही खूप फॉलो करतोय. प्रत्येक व्हिडिओमध्ये काय वेळेला माहिती आहे काय अडचण? सगळीजण म्हणतात नुसतं मटण मटण मटण, आणि सारखं ते तांबडा पांढरा खाऊन जरा वैताग आला. पण त्यालाच चव वेगळीच आणि तोड ही वेगळीच असते. पण आता काय करायचं, आपण आज जरा डाएटचं फूड आपण इथं ट्राय करायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण जायचं आहे नरिशिंग फार्मला. इथं कलेक्टर ऑफिसच्या रोडनं सरळ गेल्यावरच आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो. आतमध्ये एंट्री करत आहोत आपण मस्तपैकी. हे असे काही प्रोडक्ट आहेत मस्तपैकी. हो, सॅलेड वगैरे टाकण्यासाठी. हे मेनू कार्ड, अशा टाईपचे मेनू कार्ड आहे. हे अशा पद्धतीने तयार करल्यात. पहिल्यांदा काय टाकला ते? हा लेट्यूस येणार. ओके, बेसला लेट्यूस येणार. दोन करणार सॅलेड काय? एक ऑनलाईन ऑर्डर आहे आम्हाला. हां हां हां. आणि हा आला झुकुनी ग्रीन आणि येलो मध्ये दोन आहेत आपल्याकडे. बरोबर. हा आला झुकनी. यात जाणार हा कॅप्सिकम येलो अँड रेड कलरफुल मध्ये. येलो रेड कॅप्सिकम. यामध्ये येणार हा ऑनियन येणार यामध्ये. ओके. मग टोमॅटो येणार यामध्ये. टोमॅटो ट्रायंगल टाईप मध्ये येणार टोमॅटो. मस्त कलरफुल भारी दिसते. आणि हा आला कॅरेट्स. ओके. गडद कलर मध्ये कॅरेटला. त्यानंतर बीट. हा येणारा रक्तवाढीसाठी बीट. लास्ट आणि जरा टेंगी स्पायसीसाठी हा पोमोग्रेट डाळिंबाची डाळिंब येणार. येणार हा छोले. अरे वा, असे छोले येणार मस्तपैकी. छोले येणार साठी. छोले हा झाला सलाड रेडी. आता वर येणार याला तुम्हाला ड्रायफ्रुट्स येणार. यावर त्याच्यावर काय येणार? ड्रायफ्रुट्स येणार. यामध्ये असणार वॉलनट. रोस्ट केलेलं वॉलनट येणार यामध्ये. रोस्टेड वॉलनट. तुमचा हा सॅलेड रेडी. हा यात फक्त जाणार आता तुमचा गडबेटचा ड्रेसिंग जाणार. इंडियन स्पाइस चटपटा. छान चटपटा. हा बघू शकता तुम्ही. हा ड्रेसिंग येणार. यामध्ये काय काय असतं? हा सगळा कड पेस्ट. यामध्ये 7 ते 8 दही म्हणा, बाकीचे सगळे इंग्रेडियंट्स 7 ते 8 प्रकारचे 6 ते 7 नमुने असतात इंग्रेडियंट्स. चीज अजिबात नाही. चीज नसते. छान. तुमचा हा ऑर्डर सर रेडी झालेला आहे. ठीक आहे. तुम्हाला यावर जरासा गार्निशिंग करून देतो. ठीक आहे. गार्निशिंगसाठी तुम्हाला आम्ही स्वतः प्रोडक्ट केलेला हा मायक्रोग्रीन्स. अरे वा, व्हॉट इज दिस? मायक्रोग्रीन्स. अच्छा, ते गार्निशिंग करून दिले. गार्निशिंग करून देणार. याचं तुम्ही टेस्ट करून बघा. अच्छा. आणि हा आमचा असा फार्ममधला चेरी टोमॅटो. अरे वा. यस. तुमचा हा ऑर्डर रेडी. स्पून टेबलला आहे आपल्या. हो. यस, घेऊ शकता. ओके, थँक्यू. मस्तपैकी की नाही ब्रोकली सूप पण घेतलंय बघा आपण. हे ब्रोकली सूप. या जरा ट्राय करतो कसं आहे बघतो.
कायम तांबडा पांढरा रश्श्यावर ताव मारणारे आमचे आकाशराव आज ब्रोकली सूपवर आस्वाद घेत आहेत आणि असं त्यांचं पोटबीट अगदी प्रॉपर कमी झाले. तिने डाएटचा व्यवस्थित अभ्यास करून कायम प्रॉपर डाएटचं जेवण करत असतात आणि त्यासाठीच तिने आम्हाला इथं घेऊन आल्यात. नरसिंग फार्म, जिथं आपल्याला अशा पद्धतीचे सॅलेड मिळतात. हे ब्रोकली प्लस आल्मंड सूप घेतलेलं आहे आपण. असे 2 आहेत. हे ड्रेसिंग तिने दिलं आहे आणि समोर इथं आस्वाद घेत आहेत. छान आहे. आरोग्याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे, त्यासाठी आहे. दिस इज चेरी टोमॅटो. अरे वा. हां, ह्यात जरा काय काय सांगा की. चिकन 50 ग्रॅम येणार यात. ओके. यामध्ये आला हा कॅरेट. ओके. टोस्ट केलेला. ग्रीन बीन्स. जुकुनी. कॉर्न. ओके. ब्लॅक राईस. हा ब्लॅक राईस विथ करी आणि आम्ही एक्स्ट्रा सांगितलेले चिकन. अरे वा वा, छान छान. ही एवढं सगळं आम्हाला संपवायचं आहे बघा. हे सगळं मेजरमेंट करून आम्ही आता खाणार आहे. पहिल्यांदा ब्लॅक राईसच खाल्ला आहे ना. हो, थंड बेसच असतो. तर टेस्ट करूया आपण कसं आहे. आता हे चिकन आहे, प्रॉपर शिजले खतरनाक. त्यानंतर आपला ब्लॅक राईस, काळा राईस. जसा ब्राऊन राईस असतो तसा हा ब्लॅक राईस आहे. आरोग्यासाठी खूप चांगला आहे. तो पण खूप म्हणजे तुम्ही ट्राय केला तर यांना कार्ब्स, प्रोटीन खूप चांगलं मिळतं. ब्लॅक राईस उत्तम आहे, सुंदरच आहे. प्लस ब्रोकली सूप अप्रतिम, खतरनाक म्हणजे खतरनाक. आम्ही नुसतं मटणाची ताटं रिकामी करत नाही, तर ही ताटं पण आम्ही रिकामी करतोय. आणि याचं अगदी जिवंत उदाहरण म्हटलं असं तर हे बघा आणि ह्याच्याकडे बघा. आणि हे बघा सगळं पाक क्लिअर केला. चष्मा बिस्मा बघालून कसं दिसते बघा की पांढरे जॅकेट, आतमध्ये काळा टी शर्ट, छानपैकी यथेच्छ दणका द्याला आहे बघा. सगळं पूर्ण तयार करून टिश्यू पेपर साईडला करून कण आणि कण खाल्लंय बघा. त्यामुळे जरा फॅट लॉस झाले हो भावाचं. आपल्या 1 नंबर काम आहे, विषय नाही. हे आम्ही पण सगळं संपवले. तुम्ही पण कधी आलाचा तर इथं एकदा भेट द्या. नरसिंग फार्मला नागाळा पार्क इथं समोर आहे, त्याच्या अलीकडेच आहे. असं त्यांचं मस्त मिलिंद सोमन त्यांचे ब्रँड अम्बॅसेडर आहेत. छान आहे. ओके, धन्यवाद.